मित्रांनो, एवढ्यातच तुम्ही तुमच्या गाडीची पी-यू-सी काढायला गेले आहे का? गेले असणार तर तुमच्या गाडीच्या आर-सी मध्ये मोबाईल नंबर अपडेट असणार, तर तुम्हाला एक ओ-टी-पी आली असणार आणि ती ओ-टी-पी पी-यू-सी केंद्र चालकाला सांगून तुम्ही गाडीची पी-यू-सी काढली आहे। याचा अर्थ असाच की जर तुमच्या गाडीच्या आर-सीला मोबाईल नंबर अपडेट नाही राहिला तर तुम्ही एक साधी पी-यू-सी पण काढू शकणार नाही। तर आज मी आर-सीमध्ये फ्रीमध्ये मोबाईल नंबर अपडेट कसे करतात ते ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी शेखर वानखेडे आपलं सर्वांचं स्वागत करत आहे आपला यूट्यूब चॅनल शेखर वानखेडेमध्ये। या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, तेव्हाच तुम्हाला आर-सीमध्ये मोबाईल नंबर अपडेट कसा करायचा त्याची संपूर्ण प्रोसेस माहिती होणार। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आर-सीमध्ये मोबाईल नंबर अपडेट करण्याकरिता आपल्याला सर्वात आधी आर-टी-ओच्या वेबसाईटमध्ये यावं लागणार। आर-टी-ओच्या वेबसाईटमध्ये येण्याकरिता आपल्याला गुगलमध्ये www.parivahan.gov.in टाईप करावं लागणार। हे टाईप केल्यानंतर एंटर करा। एंटर केल्यानंतर तुम्हाला आर-टी-ओच्या वेबसाईटचा तुम्हाला असा इंटरफेस दिसणार आहे। स्टार्टिंगमध्येच तुम्हाला अपडेट मोबाईल नंबरचा असा पॉपअप येणार आहे। या वेबसाईटची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंकमध्ये क्लिक करून तुम्ही ह्या सेम वेबसाईटवर येऊ शकता। इथे तुम्हाला 2 QR आणि 2 लिंक दिसणार आहे। डाव्या साईडला तुम्हाला वाहनच्या QR आणि वाहनची लिंक दिसणार आहे आणि उजव्या साईडला तुम्हाला सारथीच्या QR आणि सारथीची लिंक दिसणार आहे। हे जे सारथीची इथे लिंक आहे याद्वारे आपण आपल्या लायसन्समध्ये मोबाईल नंबर अपडेट करू शकतो। पण आपल्याला आपल्या आर-सीमध्ये मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे, म्हणून आपल्याला ह्या वाहनच्या लिंकद्वारे मोबाईल नंबर अपडेट करावे लागणार आहे। तर आपल्या आर-सीमध्ये मोबाईल नंबर अपडेट करण्याकरिता या वाहनच्या लिंकमध्ये क्लिक करा। त्या वाहनच्या लिंकमध्ये क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर मोबाईल नंबर अपडेशन दिसणार आहे। इथे तुम्हाला जो पण तुमच्या गाडीचा नंबर आहे तो गाडीचा नंबर एंटर करा। इथे तुम्हाला तुमचा जो गाडीचा चेसिस नंबर आहे इथे पूर्ण एंटर करा। इथे तुम्हाला जो तुमच्या गाडीचा इंजिन नंबर आहे तो पूर्ण नंबर इथे एंटर करा। इथे तुम्हाला जे गाडीची तुमची रजिस्ट्रेशन डेट आहे ते इथे टाईप करा। इथे तुम्हाला तुमची गाडीची रजिस्ट्रेशन डेट कधीपर्यंत आहे इथे तुम्ही टाईप करा। इथे आपण आपल्या गाडीची डिटेल्स आपल्या गाडीच्या आर-सीमध्ये होती तशी सेम इथे टाईप केली आहे। टाईप केल्यानंतर व्हॅलिडेट करा। व्हॅलिडेट केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर जसं तुमच्या आधार कार्डमध्ये नाव आहे तसे इथे तुम्हाला नाव तुमचे टाईप करावं लागणार आहे आणि तुमच्या आधार कार्डमध्ये जो मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाईप करायचे आहे। इथे तुमच्या आधार कार्डमध्ये जे डिटेल आहे सेम डिटेल इथे तुम्हाला टाईप करायची आहे। आधार कार्डमधली पूर्ण डिटेल इथे टाईप केल्यानंतर आय ॲग्रीवर क्लिक करा। आय ॲग्रीवर क्लिक केल्यानंतर व्हेरीफायमध्ये क्लिक करा। व्हेरीफायमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे गेट आधार ओ-टी-पी असा ऑप्शन येणार आहे। गेट आधार ओ-टी-पी मध्ये क्लिक करा। गेट आधार ओ-टी-पी मध्ये क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डसोबत जो मोबाईल नंबर लिंक असणार त्याच्यावर ओ-टी-पी गेला आहे। आपल्या आधार कार्डसोबत जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर जो ओ-टी-पी आला आहे तो ओ-टी-पी एंटर करा। ओ-टी-पी एंटर केल्यानंतर व्हॅलिडेट ओ-टी-पीवर क्लिक करा। व्हॅलिडेट ओ-टी-पी केल्यानंतर तुम्हाला असा दुसरा वेबसाईटचा इंटरफेस येणार आहे। यामध्ये तुम्हाला फक्त तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे। जो तुमच्या मोबाईल नंबर अपडेटचा ॲप्लिकेशन नंबर आहे तो इथे जनरेट झाला आहे। इथे तुम्हाला आता तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे। पहिल्या नंबरवर आहे फोटो आयडी प्रूफ, इथे तुम्हाला तुमचे आधार कार्ड अपलोड करायचे आहे। दुसरा आहे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, यामध्ये तुम्हाला तुमच्या गाडीची आर-सी अपलोड करायची आहे आणि तिसरा आहे एनी अदर। एनी अदरमध्ये तुम्ही तुमच्या आधार कार्ड पण अपलोड करू शकता। तुम्हाला तुमचे आधार कार्ड जसं तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसत आहे तसा फुल आधार कार्ड अपलोड करायचे आहे। आधार कार्ड तुमचा असा पाहिजे की ज्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला कोणता लिंक आहे तो दिसला पाहिजे। जे PDF तुम्ही आधार कार्डची डाउनलोड करता ते PDF तुम्ही तिथे अपलोड करायची आहे। रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटमध्ये तुमचा जो आर-सीचा फोटो आहे तो फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे आणि एनी अदरमध्ये तुम्ही तुमच्या आधार कार्ड अपलोड करायचे आहे। लक्षात ठेवा मित्रांनो, आधार कार्ड तुमचा फुल साईजवाला आधार कार्ड पाहिजे ज्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर पण दिसला पाहिजे। फुल आधार कार्ड तुम्ही अपलोड नाही केला तर आर-टी-ओ ऑफिसमध्ये तुम्हाला नंबर अपडेट करण्याकरिता अप्रूव्हल मिळणार नाही आणि इथे तुमची जे पण फाईल राहणार आहे JPG असो किंवा PDF असो त्या फाईलमध्ये तुम्हाला नाही कोणता स्पेस टाकायचा आहे नाही तुम्हाला कोणता स्पेशल कॅरेक्टर टाकायचा आहे। तुमच्या फाईलचे नाव विदाउट स्पेस आणि विदाउट स्पेशल कॅरेक्टर एका सरळ लाईनमध्ये आलेलं पाहिजे। डॉक्युमेंट अपलोड करण्याकरिता इथे चूजवर क्लिक करा। चूजवर क्लिक केल्यानंतर इथे जो पण तुमचा डॉक्युमेंट राहणार आहे तो डॉक्युमेंट इथे सिलेक्ट करा।
हे बघा मित्रांनो, जो पण माझी डॉक्युमेंटचे नाव आहे ते नावमध्ये मी कुठे पण स्पेशल कॅरेक्टर किंवा स्पेस दिलेलं नाही आहे. फाईल सिलेक्ट करा. ती फाईल सिलेक्ट केल्यानंतर अपलोडवर क्लिक करा. अपलोडवर क्लिक केल्यानंतर हा जो बॉक्स आहे याच्यावर क्लिक करा. याच्यावर क्लिक केल्यानंतर ओकेवर क्लिक करा. ओकेवर क्लिक केल्यानंतर फाईल अपलोडेड सक्सेसफुली तुम्हाला असा मेसेज शो होणार आहे. आता इथे आपण आपली RC अपलोड करणार आहे. हे बघा मित्रांनो, मी माझ्या RCच्या फाईलचे पण नाव बिना स्पेस देता इथे सेव्ह केलं आहे. हे फाईल सिलेक्ट करा. हे फाईल सिलेक्ट केल्यानंतर अपलोडवर क्लिक करा. अपलोडवर क्लिक केल्यानंतर ओकेवर क्लिक करा. इथे पण तुम्हाला फाईल अपलोडेड सक्सेसफुली दिसणार आहे. अशीच हे तिसरी फाईल पण आपल्याला अपलोड करायची आहे. याच्यामध्ये आपण आपलं आधार कार्ड अपलोड करणार आहे. अपलोडवर क्लिक करा. ओकेवर क्लिक करा. मित्रांनो, आपले तीनही फाईल सबमिट झालेले आहे. इथे तुम्ही ह्या व्ह्यू डॉक्युमेंट्सच्या अंडरमध्ये हे जे आयकॉन आहे याच्यावर क्लिक करा. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केले आहे ते डॉक्युमेंट इथे तुम्हाला दिसणार आहे. आपण सगळे डॉक्युमेंट व्यवस्थितरित्या अपलोड केल्यानंतर प्रोसीड फर्दरवर क्लिक करा. प्रोसीड फर्दरमध्ये क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला आपला ॲप्लिकेशन नंबर हा RTO मध्ये व्हेरिफिकेशन आणि अप्रूव्हलसाठी फॉरवर्ड झालेला आहे असा मेसेज येणार आहे. तुम्ही ह्या मेसेजचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा मोबाईलवरून फोटो पण घेऊन सेव्ह करून ठेवू शकता. अशा प्रकारे आपण RCवर मोबाईल नंबर अपडेट करायचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा बघितलेले आहे. मित्रांनो, यानंतर आपल्याला आपला संबंधित RTO कार्यालयामध्ये RC मध्ये मोबाईल नंबर अपडेट करायचा फॉर्म, आपल्या RCची झेरॉक्स आणि आपल्या फुलवाल्या आधार कार्डची झेरॉक्स घेऊन आपल्या RTO कार्यालयामध्ये सबमिट करावे. RC मध्ये मोबाईल नंबर अपडेट करायचा जो मॅन्युअल फॉर्म असतो त्या फॉर्मच्या PDF ची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही तो PDF प्राप्त करू शकता. त्यानंतर आपल्या RCवर आपला मोबाईल नंबर अपडेट होऊन जातो. मित्रांनो, अशा प्रकारे मी तुम्हाला फ्रीमध्ये तुमच्या गाडीच्या RC मध्ये मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा ते ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार तर एक लाईक नक्की करा आणि असेच कामाचे व्हिडिओ बघण्याकरता आमच्या YouTube चॅनल सबस्क्राईब करा. आणि ज्यांच्या RC मध्ये आतापर्यंत मोबाईल नंबर अपडेट नाही आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जर तुमच्या मनात काही प्रश्न असणार तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. धन्यवाद मित्रांनो.